राज्यात अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होत असताना किंवा नवीन निवडणुका होत असताना भाजपाचा आणि शिंदे गटाचा दारुण पराभव कोणीच रोखू शकत नाही। त्यामुळे अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपाचा 0 जागांवर म्हणजेच भोपळा हाती आलेला असताना शिंदे गट आणि भाजपाला लोकांनी नाकारलेले दिसत आहे। त्या विरोधात महाविकास आघाडी मात्र जोमात आणि चांगल्या जागा मिळवताना दिसत आहेत। नेमकी कोणती निवडणूक आहे की ज्याचा निकाल लागलेला आहे आणि भाजपाचा सुपडासाप झालेला दिसत आहे। नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काल लागला। या निकालामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक तालुक्यात भाजपाचा सुपडासाप झालेला दिसत होता। 13-0 ने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे सगळे उमेदवार निवडून आले। भाजपाला मात्र हातात भोपळाच भेटला। लोहा असेल, नायगाव असेल किंवा कंधार असेल, या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार निवडून आले। भाजपाला मात्र काहीच मिळालं नाही। हिंगोली किंवा नांदेडमध्ये सुद्धा ज्या काही ठिकाणी अनेक निवडणुका मागे सुद्धा झाले, त्यामध्ये सुद्धा भाजपाला धक्क्यांवर धक्के बसत असताना भाजपाचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना सुद्धा धक्का मानला जातो। त्यांच्याच मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आल्याने पुढे काय राजकारण होतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपाचा पराभव झाला आहे, तो विधानसभेत सुद्धा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।